नमस्कार, मी डॉक्टर भरत अनिल तोष्णीवाल, छाती फुफ्फुस रोग तज्ञ व ॲलर्जी स्पेशलिस्ट, तोष्णीवाल चेस्ट हॉस्पिटल व श्वास चेस्ट हॉस्पिटल, नांदेड, महाराष्ट्र इथं कार्यरत आहे. आपल्या देशात जवळजवळ 3.5 ते 4 करोड रुग्णांना अस्थमा आहे, पण डाटा अनुसार 0% रुग्णांचा अस्थमा कंट्रोलमध्ये आहे. आपल्या सगळ्यांना माहिती आहे की अस्थमासाठी ओढायची गोळी किंवा ओढायचं पंप हे मुख्य औषध आहे. त्याच्यात 2 टाईपचे औषध असतात. एक रिलीव्हर मेडिसिन जे इमर्जन्सी मध्ये वापरायला पाहिजे, आणि एक इनहेल कॉर्टिकोस्टेरॉइड जे अस्थमाचे मुख्य औषध आहे. जे फुफ्फुसाची तुमची जी इन्फ्लमेशन आहे, नळी बारीक झालेली आहे, त्याला मोकळं करते आणि सूज कमी करते. पण आपल्या देशात बहुतांश स्वस्त असल्यामुळं रिलीव्हर मेडिसिनचा वापर जास्त होतो आणि इनहेल कॉर्टिकोस्टेरॉइड जे अस्थमाचे मुख्य औषध आहे त्याचा वापर कमी होतो. तर इथे मी सगळ्यांना सांगू इच्छितो की इनहेल कॉर्टिकोस्टेरॉइड हे अस्थमाचे मुख्य औषध आहे, ते रेग्युलर वापरायला पाहिजे, ना की रिलीव्हर मेडिसिन जे इमर्जन्सी मध्ये वापरायला पाहिजे. आय सपोर्ट अ रिलीव्हर फ्री इंडिया मोशन. थँक्यू.